रस्त्यावर 3 वाहनांच्या अपघातात एक जण जखमी. सुसाट वाहनामुळे अपघातांची मालिका पुन्हा सुरूच. सांगली मिरज रस्त्यावर सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूला 3 वाहनांच्या विचित्र अपघातात मोटारसायकलवरील पोपट लक्ष्मण कदम वय वर्ष 47 राहणार विजयनगर हे जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ 108 ॲम्ब्युलन्समधून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सांगली मिरज रस्त्याचे सध्या डांबरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी सुसाट वेगाने वाहने जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील आठवड्यात अशाच 4 चाकी वाहनाचा अपघात होऊन 5 जण जखमी झाले होते. शनिवारी सकाळी 8:30च्या सुमारास पोपट कदम हे आपल्या मोटारसायकलवरून मिरजेच्या दिशेने येत असताना ट्रक क्रमांक MH08G1717 या गाडीने 4 चाकी गाडी क्रमांक MH10BM4985ला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे या 4 चाकी गाडीने समोर असलेल्या मोटारसायकलवरील पोपट कदम यांना जोरदार धडक दिली. या धडकेत पोपट कदम हे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी 108 ॲम्ब्युलन्स प्रमुख कौस्तुभ घाटोले, डॉक्टर सचिन बुटकर, चालक वैभव पाटील यांनी तातडीने धाव घेत जखमी पोपट कदम यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले.